हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये काय पाहिले की मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन मॉडर्न पिरियडिक टेबल. परंतु अगदी शॉर्टली आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये तयार करता येऊ शकतात म्हणजे आपलं कन्फ्युजनच होणार की हाऊ डज दिस हॅपन इन द प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे धातू आणि अधातू गुण कशा स्वरूपामध्ये चेंजेस केले जायला लागले. व्हॉट आर द पिरियडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. कोणते असतील पिरियडिक टेबल? देर आर 7 पिरियडिक ट्रेंड. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले त्याच्याबद्दल. परंतु आजच्या सुद्धा पिरियडमध्ये काय बघायचं आपल्याला? पिरियडिक ट्रेंड अगदी शॉर्ट, की जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये थोडंसं पुन्हा अजून ते जर तुम्ही जर रीड करायला सुरुवात गेली तर कन्फ्युजनमध्ये पडणार. त्यामुळे अगदी शॉर्टली आपण काय केला गेला तयार, हा टेबल तयार केला गेला. यू कॅन इझिली सी or understood from this table. There are 7 periodic train. Valence electron, valency, atomic size means atomic radius, atomic size depend upon its radius. हे आपण चर्चा केली पाठीमागे सुद्धा. मेटॅलिक, नॉन मेटॅलिक, पॉझिटिव्हिटी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, स्पेशली इन अ पिरियड और इन अ ग्रुप. ह्या बाबी पाहणं गरजेचं आहे की आवर्तनामध्ये एक्झॅक्टली हा जो पिरियडिक ट्रेंड आहे ती प्रॉपर्टी कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते और इन अ ग्रुप. पण त्यासाठी आपल्याला फर्स्ट जे दिलं गेलं आहे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण आपल्याला एक पिरियड आणि एक ग्रुप पाहावा लागेल तिथे. थर्ड पिरियड बघा. थर्ड पिरियड. Which elements are present in a third period? Hydrogen, lithium or sodium are these elements present in a group. First group, alkali metal. But third group, third period. Which elements? First, that is sodium, magnesium 281, sodium, magnesium 282, aluminium 283, magnesium, aluminium, silicon 284, phosphorus 285, sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur 286, sulfur, chlorine 287, last one argon 288 are these elements present in third period. But first group, how many elements? Some element given below. Firstly, hydrogen, atomic number 1 means configuration 1, hydrogen 1. Next another one, hydrogen, lithium, atomic number 3 means 2, 1, hydrogen, lithium, sodium 281, then another one, potassium 2811 are these elements. This is the element, these are the elements present in first group. आपल्याला काय करायचे, जे पिरियड आहे, तर when we go left to right in a period and when we go in a moving down in group, ती घनामध्ये असतील किंवा आवर्तनामध्ये असतील की त्याची प्रॉपर्टी फीचर कोणत्या स्वरूपामध्ये दाखवते. फर्स्टली व्हॅलन्स, हे कन्सेप्ट आपण सगळं क्लिअर केलं गेलं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जे आपण रिसेंट पिरियडमध्ये सुद्धा डिस्कस केलं याच्याबद्दल. लुक ॲट ऑन बोर्ड. फर्स्ट feature of this valence electron means total electron present in its outermost shell.
याच्यावर आपल्याला काय केलं जाणार, ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा जनरली आपल्याला हे प्रॉपर्टी आहेत हे आपल्याला अंडरस्टूड करावं लागणार आहे एक्झॅक्टली कोणत्या स्वरूपामध्ये दाखवल्या गेले आहेत. मग आपण एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये एक पिरियड घेतला थर्ड आणि ग्रुप कोणता घेतला फर्स्ट घेतला. ओके स्टुडंट, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हेन वी गो इन अ पिरियड, कोणत्याही पिरियडमध्ये जा, एनी वन पिरियड. हाऊ मेनी पिरियड, देअर आर 7 पिरियड, फर्स्ट टू 7. त्याच्यातलं आपण वन एक्झाम्पल घेतो, थर्ड पिरियड. whenever we go left to right in a period means across a period, what will happen, valence electron increases from 1 to 8. Look at this, sodium 1 2 means outermost cell, total out electron present in its outermost cell or orbit. It means that valence electron is 1 2 3 4 5 6 7 or last one 8. Are these 8? 1 2 3 4 5 6 7 or 8. It means that increases from first to 8. What will happen in group? गणामध्ये काय एक्झॅक्टली होते, स्पेशली फॉर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पिरियडिक ट्रेन. मग तोच आपण जर पाहायला गेला 1 last orbital cell, how many electron present in its outermost cell, 1 1, lithium 1, sodium 1, potassium 1. Mean that it is a remain same, not in increasing or decreasing order. एक्झाम्पल आपल्याला ट्रू ऑर फॉल्सला सुद्धा या स्वरूपामध्ये कन्फ्युजन पडू शकतं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली त्याचा पिरियडिक ट्रेंड एक्झॅक्टली कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. Okay student, next another one feature or periodic trend, that is valency. सुरुवातीपासून आहे valence electron valency are the two different concepts. Valency means combining capacity of element, संयोग पावण्याची क्षमता. It means that what is the trend across in period, across period when we go from left to right in a particular or in a period. What is the trend? Firstly, increases from first to 4 means first to 4 sodium, valency of sodium atom 1 2 3 4 means increasing order. Then what will happen, decreases from not 5, valency phosphorus atom of an element, the valency, that is valency is not 5 because 5 it's only valence electron, but valency means combined capacity. How many? 3 silicon, 4 phosphorus, octet completed. How many electron from its outermost cell? Then octet complete from this phosphorus element. 6 7 8 means 3 2 1 lastly 0. Mean that increases when we go from left to right in a period, valency increases from 1 to 4 and then decreases from 4 to 0. 4 to 0, 4 पासून काय व्हायला लागली, शून्याकडे जायला लागली. हा क्रेज व्हायला लागला एक्झॅक्टली कशामध्ये, पिरियडमध्ये. नेक्स्ट ग्रुपमध्ये काय करा, व्हॉट विल हॅपन इन ग्रुप बाय मीन्स ऑफ व्हॅलन्सी. व्हॅलन्सी 1 1, look at this, sodium 1, lithium 1, hydrogen 1, potassium, last orbital cell of electrons. How many? Only 1 means remains same. म्हणजे एक्झॅक्टली व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या बाबतीत ग्रुपमध्ये रिमेन सेम राहिली आणि व्हॅलन्सी मध्ये सुद्धा काय व्हायला लागले, रिमेन सेम ॲज इट इज आहे त्या स्वरूपात. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन पिरियडिक ट्रेंड, दॅट इज ॲटॉमिक साईज. रिपीट सांगायची गरज नाही पडायला पाहिजे, आपल्याला रिमाइंड झालं पाहिजे या सगळ्या कन्सेप्ट. अणूचा आकार, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस टू इट्स आउटरमोस्ट सेल. ओके स्टुडंट, इट डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. ॲटॉमिक साईज डिपेंड अपॉन इट्स रेडियस. मग इथे काय व्हायला लागले एक्झॅक्टली, इन अ स्पेशली इन अ पिरियड बिटवीन दॅट फ्रॉम लेफ्ट टू राईट, वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे ज्यावेळेस जातो का
त्यावेळेस एक्झॅक्टली अणूचा आकार कोणत्या स्वरूपामध्ये होतो. स्पेशली इथं काय दिलेलं आहे, डिक्रीजेस. तुम्हाला याच्यामुळे अगदी सोयीस्कर झालं एक्झामच्या दृष्टीने. फक्त आपल्याला हा काय करायचा आहे, टेबल रिमाइंड करायचा आहे. नोट्समध्ये आपल्याला काय करायचं, हा टेबल समोर ठेवायचा. सगळे कन्फ्युजन म्हणजे 90% आपला मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो ह्याच्यातूनच आपल्याला एक्झॅक्टली अंडरस्टूड केला जाणार आहे. काही सुद्धा एक्सेप्शनल राहणार नाही याच्यामध्ये. जर आपण ह्या टेबलच्या स्वरूपामध्ये जर मॉडर्न पिरियडिक टेबल 90% म्हणलं, इथं दिल्या गेलेल्या काही जे पिरियडिक ट्रेंड्स असतील, काही फीचर्स असतील. ओके स्टुडंट, फॉर एक्झाम्पल आपण ॲटॉमिक साईज डिक्रीजेस एक्सेप्ट नोबल गॅस. अणूचा आकार कशाहून ठरतोय आपल्याला, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस इट्स लास्ट ऑर्बिटल सेल. इथे जर आपण पाहिलं सोडियमच्या बाबतीत हे डिक्रीज व्हायला लागली, कारण सेम सेल ॲडेड द इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटरमोस्ट सेल स्पेशली इन पिरियड. आवर्तनामध्ये जर पाहिलं गेलं पिरियडमध्ये तर एकाच कक्षेमध्ये काय व्हायला, इलेक्ट्रॉन ऍड व्हायला. 1 2 मीन्स के एल अँड एम आर दिस 3 ऑर्बिटल मीन्स एम इट्स अ outermost shell especially in third period. From all these elements present or for all these electrons present in its outermost shell, that is M. How many? 1 2 3 4 5 6 7 and lastly 8 electrons. Okay student, means last orbital shell फक्त काय व्हायला लागले, इलेक्ट्रॉन फिल्ड अप व्हायला लागले. म्हणजे एका अर्थाने काय लक्षात घ्यायचं आपल्याला इथं, की आकार वाढेल का नाहीये, सेम सेल मध्ये इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट व्हायला. त्यामुळे काय होईल, जी तुमची इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन दी टू डिफरंट चार्ज ऑर आयन्स मीन्स ग्रेटर. ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे जे दोन प्रभारामध्ये असते, कोणत्या, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ही काय केली जाईल, एकाच शेलमध्ये असल्यामुळे काय केली जाऊ शकतो, ते खेचलं जाणार, पुल्ड अप फ्रॉम इट्स सेंटर बाय इट्स न्यूक्लियस. देअरफॉर इट्स डिक्रीजेस एक्सेप्ट नोबल गॅस. एक्सेप्ट नोबल गॅसच्या बाबतीत बघितलं हे काय होणार नाहीत, रासायनिक अभिक्रियेत सहभागीच होणार नाही, त्यामुळे एक्सेप्शनल फॉर्म मध्ये येतात. ओके स्टुडंट, डिक्रीजेस अँड इन अ ग्रुप. गणामध्ये जर पाहिलं तर अणूचा आकार वाढतो. व्हाय डज दिस हॅपनिंग, बिकॉज न्यू शेल ॲडेड फ्रॉम whenever a न्यू पिरियड, म्हणजे नवीन एखादं आवर्तन आहे. इथं जर आपण पाहिलं की एल 1 मीन्स एल, सोडियम 2 8 1 मीन्स अनदर 1 के एल एम, नेक्स्ट अनदर 1 पोटॅशियम 2 8 1 सॉरी 2 8 8 1 19 atomic number potassium, that is 19. 2 8 multiply by 8 16 17 18 or last one 19. Adding this value, then 19 means KLM means orbital filled up start up. म्हणजे आपल्याला कोणतेही जर एकाच गणामध्ये जर पाहिलं गेलं तर काय व्हायला लागलेले, इथं नवीन कक्षेने सुरुवात व्हायली, न्यू ऑर्बिटल्स, म्हणजे इलेक्ट्रॉन जे व्हायला लागले. त्यामुळे तिथं आपल्याला काय होणार आहे, जी ॲटॉमिक साईज आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज केली जाणार, वाढत जाणार. ओके स्टुडंट, म्हणजे अगदी सोपे आपण जर पाहिले गेले पिरियडिक ट्रेंड, परंतु लक्षात येणं गरजेचं आहे. पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे, जो पाठीमागं मी चर्चा केलेली डिस्कस केली त्या बाजू क्लिअर होणं गरजेचं, तरच आपल्याला हे व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं. आता खूप कन्फ्युजनमध्ये पडू शकतात ह्या मुद्द्यावर. आणि या तक्त्याच्या स्वरूपामध्ये जर घेतलं तर आपल्याला बोर्ड एक्झामला कोणत्याही स्वरूपामध्ये क्वेश्चन पडतो, आपल्याला तो काय केला जाऊ शकतो, त्याचे मार्क्स आपल्याला शुअरली मिळू शकतात. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर मेटालिक कॅरेक्टर्स, नॉन मेटालिक कॅरेक्टर. मेटालिक मीन्स पॉझिटिव्हली, मीन्स आर दिस टू कन्सेप्ट सेम, मेटालिक और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर और नॉन मेटालिक कॅरेक्टर मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. From its period when we go from left to right or in a group are the same concept. म्हणजे मेटालिक कॅरेक्टर जर पाहिले गेले तर आपण इथं जर पाहतो सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. मेटालिक कॅरेक्टर when we go from left to right हे वाढतात का, नाही वाढत. तर मेटालिक कॅरेक्टर, मेटल वाढीव मेटल हे लक्षात येणं गरजेचं आहे. कशाला म्हटलं आपण मेटल, लूज
गेन द इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटरमोस्ट शेल. मग हे काय व्हायला लूज व्हायला लागले, म्हणजे कमी कमी व्हायला लागले ह्यांचे फीचर, त्याची प्रॉपर्टी अल्युमिनियम. आणि देन अनदर वन इन ग्रुप, याच्यामध्ये काय व्हायला लागली, इथं जर पाहिले गेले मेटॅलिक कॅरियर डिक्रीजेस, आणि इथं ग्रुपमध्ये पाहिले गेले तर इन्क्रीज व्हायला लागले, न्यू ऑर्बिटल शेल ॲडिंग. And then distance between far away from its center means nucleus. Therefore, it increases by means of metallic character, means electropositivity increases. Okay, student, are these two concepts are the same? Next, another non-metallic character. Non-metal means accept the electron, means gain the cation or anion. Especially electronegativity means non-metallic character, not cation, anion means electronegativity. When we go from left to right, look at this period. What will happen? Especially non-metallic means electronegativity. Non-metallic काय व्हायला गेली, सिलिकॉन फॉस्फरस पासून जसं डावीकडून उजवीकडे जातो तसं प्रॉपर्टी काय वाढेल, means electronegativity increases. And then in group, what will happen? Electronegativity decreases. Okay, student. तर हे आपल्याला increases or decreases, हे सगळं कन्फ्युजन रिमेन सेम. या ज्या संख्यात या जर ह्या स्वरूपानुसार जर आपण जर फायनली डन केल्या गेल्या तर आपल्याला एक्झामला कोणत्याही स्वरूपामध्ये क्वेश्चन येऊ द्या, आपला तो मार्क्स काय होणार आहे, लॅप्स केला जाऊ शकत नाही, शुअरली भेटणार. ओके स्टुडंट, तर आपल्याला काही बाबी पूर्णरित्या आपण मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल ज्या पाहिल्या गेल्या. अजून एक ऑलवेज रिमेन द फॉलोइंग पॉइंट्स, रिमाइंड द फॉलोइंग पॉइंट्स, ऑलवेज रिमेंबर लार्जर द इलेक्ट्रोनेगेटिविटी और इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट, हायर द रिॲक्टिव्हिटी. जितकी पॉझिटिव्हिटी असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल जास्त असेल तितकंच त्यांची जी क्रियाशीलता असेल, केमिकल पार्टिसिपेशन जे असेल ते सुद्धा कसं असणार आहे, ऑल्सो ग्रेटर, ते सुद्धा ग्रेटरच असणार आहे. ओके स्टुडंट, आज आपण ह्या बाबी क्लिअर केल्या गेल्या. अगदी महत्त्वाचा एक्झामच्या दृष्टीने सुद्धा हा टेबल असेल, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करणं गरजेचं आहे. स्पेशली कलर वाईज करा, वाटलंच तर कन्फ्युजन होत पडते. हे रेडमध्ये करा, ब्ल्यूमध्ये केलं तरी चालतील, परंतु ह्याच्यामध्ये कन्फ्युजन शुअरली होणार आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने. ट्रू ऑर फॉल्सच्या बाबतीत असून किंवा स्टेटमेंट दिले जाऊ शकतात ह्या स्वरूपामध्ये सुद्धा गिव्ह रिझनच्या फॉर्ममध्ये. ओके स्टुडंट, आजच्या पिरियडमध्ये एवढंच बघूया. नेक्स्ट पिरियडमध्ये एक छोटासा पॉईंट राहिला ह्या टॉपिकबद्दल, आणि टॉपिक आपला इथे फिनिश होणार नेक्स्ट पिरियडमध्ये. हॅलोजन. थँक्यू.